नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्षातील द्वितीय सेमिस्टरमधील दुसऱ्या सेमिस्टरमधील आर्थिक संस्था या प्रकरणामधील आर्थिक संस्थांचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, काळानुसार समाज, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था बदलत गेल्यामुळे आर्थिक संस्थांचे स्वरूप देखील वरचेवर बदलत चाललेले आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कार्य करणाऱ्या संस्था, चालणाऱ्या संस्था आता आधुनिक, डिजिटल आणि जागतिक स्वरूपाच्या बनत चाललेल्या आहेत. मग यांचे स्वरूप कसे बदलले आहे हे आपल्याला खालील मुद्द्यांवरून लक्षात येते. नंबर 1, पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे. पूर्वी शेती, हस्तकला आणि स्थानिक बाजारांवर आधारित व्यवस्था होती. आज औद्योगिकरण, सेवा क्षेत्र आणि जागतिक व्यापारावर आधारित अर्थव्यवस्था आपल्याकडे विकसित झालेली आहे. नंबर 2, डिजिटलायझेशन. बँक, विमा कंपन्या, शेअर बाजार इत्यादी संस्था आता ऑनलाईन सेवा देतात. नेट बँकिंग, UPI, मोबाईल ॲप्स, डिजिटल व्यवहार याद्वारे व्यवहार हे खूप जलद आणि सोपे झालेले आहेत. त्याचबरोबर आपली वेळेची बचत देखील खूप जास्त प्रमाणात आता होत आहे. त्यानंतर नंबर 3, जागतिकीकरणाचा प्रभाव. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील आज जागतिकीकरणाचा खूप मोठ्या जास्त प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आहे. आर्थिक संस्था या आता देशापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांना प्राप्त झालेला आहे. बहुराष्ट्रीय आणि परकीय गुंतवणूक यामुळे त्या जागतिक स्तरावर काम करत. नंबर 4 आहे खाजगीकरण व स्पर्धा. सरकारी संस्थांसोबतच खाजगी संस्था खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली असून अधिक सेवा देण्याचा प्रयत्न प्रत्येक संस्थाही करत आहे. फक्त सेवा देण्याचं कार्य न करता ती सेवा किती अधिक दर्जेदार कशा पद्धतीने बनवता येईल यावर देखील आता भर वाढत चाललेला आहे. त्यानंतर ग्राहक केंद्रित दृष्टिकोन. पूर्वी संस्था या फक्त नफावर भर देत होत्या, पण आता ग्राहकांचं समाधान, ग्राहकांना काय पाहिजे आहे त्याचा देखील विचार संस्था करत आहेत. पारदर्शकता आणि सुरक्षिततेवर देखील आजच्या संस्था या भर देत आहेत. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन याचा वापर करून संस्था अधिक कार्यक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. किंबहुना त्या आता कार्यक्षम झाल्या आहेत असं आपल्याला म्हणावयास हरकत नाही. यावरील मुद्द्यांवरून आपल्याला असे लक्षात येते की आर्थिक संस्थांचे स्वरूप हे पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे जात आहे. डिजिटलायझेशन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठ आपल्याला निर्माण झालेली आहे. ग्राहकभिमुख संस्था होत चाललेल्या आहेत. या बदलांमुळे अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे ती अधिक गतिमान होत चाललेली आहे आणि अर्थव्यवस्था ही खूप सक्षम होत चालली आहे. याबद्दल शंका नाही. धन्यवाद.